आज माझ्या गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस होता आणि सकाळपासूनच मनाला एकदम वेगळी शांत आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होत होती। नेहमीप्रमाणे आज थोडं जास्त लवकर उठून मी माझ्या घरातली छान अशी स्वच्छ देवपूजा करून घेतली। त्यानंतर उंबरठ्याला लेखन लावून उंबरठ्याचं पूजन करून घेतलं। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम करायला सुरुवात केली, ती म्हणजे पारायणाची मांडणी। पारायणाची मांडणी करताना सर्वात पहिले मी चौरंगाखाली स्वस्तिक काढून घेतला आणि त्यानंतर मी दत्तांची फ्रेम ची पूजा करून घेतली। त्यानंतर एका साईडला मी कळस मांडून घेतला। कळस मांडल्यानंतर मी गणपतींचा अभिषेक केला। गणपतींच्या अभिषेकानंतर मी स्वामींचा अभिषेक करून घेतला आणि त्यांची सुद्धा मांडणी केली। पूजा करताना एक वेगळीच प्रसन्नता जाणवत होती। अशा शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी मन आणि वातावरण किती पवित्र असावं लागतं, आज पुन्हा याची जाणीव झाली। आणि हो, पारायणामध्ये फक्त अध्याय वाचणं हे महत्त्वाचं नसतं, तर त्याचे नियम पाळणंही खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि ते नियम सुद्धा खूप श्रद्धेने पाळावे लागतात। मी या 7 दिवसांमध्ये जमेल तसं शक्य तितकं सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न करणार आहे। जेवणामध्ये साधं आणि सात्विक अन्न घेणार आहे। शक्यतो एक धान्य आणि एकच भाजी, ताजं शिजवलेलं अन्न आणि शक्यतो कांदा, लसूण आणि बाहेरचं अन्न सुद्धा टाळणार आहे। मन, वाणी आणि आचरणही शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। माझ्यासाठी हे फक्त धार्मिक विधी नाही, तर स्वतःला शिस्त, संयम आणि सकारात्मकतेकडे नेणारा एक सुंदर आध्यात्मिक प्रवास आहे। प्रत्येक नियमाचा एक अर्थ आहे, शरीर, मन, विचार शुद्ध ठेवण्याचा। पूजा मांडताना डोक्यात एकच विचार सतत येत होता, जोपर्यंत हे जीवन आहे तोपर्यंत सतत तुमचं पारायण मला करायचं आहे। त्यानंतर मी गुरुचरित्राचं पूजन करून सर्व देवदेवतांचं पूजन करून पूर्ण श्रद्धेने संकल्प केला। संकल्प म्हणजे फक्त शब्द नसतात, तर आपल्या मनाचा, श्रद्धेचा आणि विश्वासाचा देवापुढे केलेला एक निश्चय असतो। संकल्प केल्यानंतर मी 11 माळी जप करून घेतला आणि मग सुरू झाला आजच्या पारायणाचा महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे अध्याय वाचन। आज मी 1 ते 9 असे अध्याय वाचले आहेत। या पहिल्या 1 ते 9 अध्यायांमध्ये मला एक खूप सुंदर गोष्ट शिकायला मिळाली। प्रत्येक समस्येचं उत्तर लगेच मिळेल असं नाही, पण योग्य मार्ग नक्की मिळतो। म्हणूनच किती वाईट वेळ आली तरी स्वामींवरचा विश्वास कधीही सोडायचा नाही। अध्याय वाचून झाल्यानंतर मी आरती केली आणि नैवेद्य दाखवून घेतला आणि असा काहीसा माझा पारायणाचा पहिला दिवस पार पडला। आणि तुम्हालाही जर अशा आध्यात्मिक प्रवासाचा रस असेल तर माझ्यासोबत नक्की राहा। तुमचे आशीर्वाद, शुभेच्छा आणि साथ माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे। आणि तुमच्यापैकी कोणी घरामध्ये पारायण केलं असेल आणि त्याचा अनुभव असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। श्री स्वामी समर्थ।